नमस्कार. न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी समाज बांधव आले एकत्र. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रेल्वे स्टेशन चौकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे स्मारक व परिसरात सौंदर्यीकरणाचा मुद्दा बराच जोर धरत होता. या ठिकाणी प्रशासनाने तांत्रिक अडचण निर्माण केल्याने बघता बघता खामगाव व इतर परिसरातील समाज बांधव एकत्र जमा झालेत. हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या समाज बांधवांच्या मागणीला विराट रूप धारण झाले होते. या ठिकाणी लवजी संघटनेचे परिमल कांबळेही आपल्या साथीदारांसह दाखल झाले होते. सर्वांच्या मनात एकच विचार होता, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणार. वातावरण अतिशय तापत असल्याने व कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी समाज बांधवांच्या बाजूने परिमल कांबळे यांनी प्रशासनासमोर बाजू मांडली. प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हा शासकीय नियमाकुल करून स्थापित करण्याचे आश्वासन यावेळी समाज बांधवांना देण्यात आले. यासाठी वरिष्ठ स्तरावर शर्तीचे प्रयत्न करू असा विश्वास परिमल कांबळे यांनीही व्यक्त केला. पोलीस प्रशासनासोबत झालेल्या चर्चेतून यावेळी समाज बांधवांना एक आशा दिसली. यावेळी समाज बांधवांच्या वतीने विलासराव मानवतकर, नानासाहेब शिंदे, आशुतोष खंडारे, सोपान वानखेडे, नितीन सोनवणे, आशिष साबळे, कृष्णा नाटेकर, सुरेश बोरकर, लखन सोनी, विनोद खवेकर, श्री सकळ साहेब, सुरेश तांबे, विनोद चव्हाण, गणेश चांदणे, अर्जुन कासारकर, योगेश नाटेकर, किशोर गायकवाड, योगेश साबळे, सुभाष वानखेडे, रुपेश अवचार इत्यादींसह हजारो युवक युवती व महिला भगिनी तसेच पुरुष समाज बांधव बहुसंख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आपण पाहत होते जी न्यूज. आपल्या सोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा. आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर.